वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. आसावरी सांगत होती तेच खरं होतं. त्या अशा लोकांची दुश्मनीही वाईट आणि दोस्तीही. पायांचे ठसे बहुतेक दादा आलेले दिसतोय. स्वतःच्या हट्टापायी स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे ना. हर्षवर्धन आणि नैना यांचे संबंध काय होते हे मलाही माहिती आणि तुम्हालाही. आसावरी, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे सचिन. तुम्ही खोटं नाही बोलू शकत आणि म्हणूनच मी तुम्हाला आज इथे बोलावून घेतलंय. या सगळ्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी. सचिन, कुणीतरी फक्त आपली मस्करी करण्यासाठी किंवा आपल्यावर सूड उगवण्यासाठी हे पत्र लिहिलं असेल असं मला नाही वाटत. ह्या पत्रातलं अक्षरानक्षर खरं आहे. हर्षवर्धन आणि नैनाचाच मुलगा आहे शार्दूल आणि हे तुम्हालाही माहिती आहे. तेव्हा सुद्धा DNA टेस्ट केली गेली पण खरा रिपोर्ट आपल्याला दाखवलाच गेला नाही. आणि या गोष्टीची मला तेव्हाही जाणीव होती. मला संशय होता. आता खात्री पटली. हर्षवर्धन ही बातमी कधीच बाहेर येऊ देणार नाहीत. त्यावेळी त्यांनी हेच केलं. आपल्याला खोटा रिपोर्ट दाखवला. पण सत्य हे आहे की हाच रिपोर्ट खरा आहे, हो ना? शार्दूल हर्षवर्धन आणि नैनाचाच मुलगा आहे ना? बोला सचिन. शार्दूल हा हर्षवर्धन आणि नैनाचाच मुलगा आहे, हो ना? बोला ना सचिन. हो ना? हो असं. शार्दूल हर्षवर्धनचाच मुलगा आहे. हर्षवर्धन, तुला काय वाटलं? तू माझं तोंड बंद करून वाचशील? नाही, मी मरताना तुझी वाट लावून जाईन. मी धनाजीराव मानेंना सांगीन शार्दूलला कड्यावरून तू ढकललेस. त्याच्या ह्या आत्ताच्या अवस्थेला कारणीभूत तू आहेस, तू. आणि जेव्हा धनाजीराव मानेंना हे कळेल तेव्हा ते तुला सोडणार नाहीत. तू वाचणार नाहीस हर्षवर्धन, तू वाचणार नाहीस. हर्षवर्धन, ज्याला धडा शिकवण्याकरता तू धनाजीरावांना आताशी धरणार होतीस, त्यांच्या मुलाला मी ढकलून दिलं हे त्यांना येऊन सांगणार होतीस. पण आता तू हे काहीच करू शकत नाहीस प्रियंका, काहीच नाही. तुझा प्लॅन पूर्णपणे फसलाय. आता तू कितीही मनात आणलंस तरी माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस. कारण ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू माझ्यावरती गोळी झाडणार होतीस ते म्हणजे धनाजीराव माने इज नो मोर नाव. काय? थोडं पाणी पिता का? थोडं पाणी पिता का?
I'm okay. गेले ते. आता तू माझं काही करू शकत नाहीस प्रियांका. माझ्या मार्गातला एक खूप मोठा काटा देवांनीच आपसूक बाजूला केलाय. तेव्हा आता माझं ऐकण्याशिवाय तुझ्या समोर दुसरा कुठलाही मार्ग नाही. काय करते तू? काय करताय? तुला जो माज आलाय ना, माज तो उतरवतोय. मला भिकाऱ्यासारखं चिडकारून हाकलून देतेस काय? आणि ते वरून सुभेदारच्या नादाला लागतेस. सहजासहजी सोडणार नाही मी तुला. तुला मला पैसे द्यावेच लागतील. बोल, पैसे देणारस की नाही? नाही देणार. ही फक्त एक छोटीशी जखम आहे. मी तुझा जीव सुद्धा घेऊ शकतो. असावरी आपल्या तळ हातावर एखादा फोड येतो. त्याची आपण जमेल तितकी, जमेल तशी काळजी घेतो. पण तो काही केल्या बराच होत नाही. मग तो हळूहळू वाढत जातो, पिकतो आणि मग सडून जातो. आणि मग त्यानंतर त्या फोडापायी माणसाला स्वतःचा हातच कापावा लागतो. माझ्या आयुष्यातही असंच काहीच झालंय. खरं तर हे सगळं बोलताना मला खूप त्रास होतोय असावरी. कारण मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. पण तुझ्या, माझ्या आणि देवयानीच्या भल्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागतोय. कारण आता माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. असावरी मला 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 डिवोर्स हवाय. तुमची माया पडते मला नका असं दूर लोटू नका. मला एक संधी द्या. मला माफ करा मला. असावरी कुठे झालीस तू? हे बघ, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. तुला काय झालंय काय? मला वाटतं या विषयावर आपलं बोलणं झालंय. तुमचा आणि माझा संबंध संपला. मी घर सोडून जाते आणि मी देवयानीला बरोबर घेऊन जाते. असावरी, अगं तू कुठे जाणार आहेस एवढ्या रात्री? तू वेडी आहेस का? आता रात्रीला काय घाबरायचंय? इतके दिवस काळोखातच तर जगत होते मी. आता मला प्रकाश दिसायला लागलाय. आता मला माझा खरा मार्ग दिसतोय. आणि तो या घराच्या उंबराच्या बाहेर आहे हर्षवर्धन. नाही असावरी, मला सोडून जाऊ नकोस प्लीज. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. हे सगळं का लपवलं माझ्यापासून? कारण असावरी, ह्या गोष्टीमुळे तुला, मला, संयोगिताला सगळ्यांना मनस्ताप झाला असता. आता होत नाहीये का मनस्ताप? संयोगिताला नाही नाही, तिला ह्यातलं काहीच माहीत नाहीये. माहिती व्हायला पण नको आहे. नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन असेल. ती नाही सहन करू शकणार आहे सगळं. नाही सहन करू शकणार. हे बघा सचिन, आपल्याला आता हे सत्य स्वीकारायला हवं की शार्दूल हा हर्षवर्धनचा मुलगा आहे.
जेव्हा तुम्ही त्याला दत्तक घेतलं तेव्हा तुम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती, पण आता जेव्हा तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे तेव्हा जर तुम्हाला या गोष्टीचा त्रास होणार असेल तर मी शार्दूलची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे. शार्दूल हा हर्षवर्धनचा मुलगा आहे, त्यामुळे मीच त्याचा सांभाळ करेन. त्याची काहीही गरज नाहीये. मी समर्थ आहे माझ्या मुलाला सांभाळायला. तो माझा मुलगा आहे, कळलं ना? इतर कुणाचाही त्याच्यावर काहीही अधिकार नाही. संयोगिता, तुम्ही का विश्वास ठेवताय त्या पत्रावर? तुम्हीच म्हणाला होतात ना कुणीतरी मुद्दाम आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करतंय. मग आता का विश्वास ठेवताय त्या पत्रावर? बोला ना. हो संयोगिता, पण नाही, शार्दूल माझा मुलगा आहे. त्याच्यावर कुणाचाही अधिकार नाहीये. तो फक्त माझा मुलगा आहे. मी त्याला कुणालाही घेऊन जाऊ देणार नाही. हे बघ संयोगिता, शार्दूलचा सांभाळ तू केलायस हे खरं आहे, पण तो तुझ्या दादांचा मुलगा आहे हेही तितकंच खरं आहे. हेही सत्य आणि हे कुणीच नाकारू शकत नाही. कसलं सत्य वहिनी? माझे दादाचे एका बाईशी अनैतिक संबंध होते, ज्यातून एक मूल जन्माला आलं, हे सत्य. काय हेतू होता ग त्यांचा हे मूल जन्माला घालण्यामागे? फक्त शरीर सुख? या मुलाच्या जन्माने त्यांना दुःख झालं, आनंद नाही झाला. दादानी तर स्वतःच हा माझा मुलगा नाही म्हणून त्याला स्वतःपासून तोडून टाकलं. त्याची आई त्याला टाकून निघून गेली. काय अर्थ आहे या नात्यांचा? का मानायचा त्यांना आपण शार्दूलचे आई बाप? फक्त जन्माला घातलं म्हणून? फक्त जन्माला घातलं म्हणून कुणी कुणाचे आई बाप होत नसतात. त्याची काळजी घेणारे, प्रेमाने मायेने त्याला वाढवणारे, त्याचं संगोपन करणारे त्याचे आई वडील असतात. जे मी आणि सचिननी केलंय शार्दूलसाठी, तो आमचा मुलगा आहे, आमचा, आणि आयुष्यभर आमचाच राहणार आहे. हो ना? तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे संयोगिता. खरंच जन्म देणाऱ्या आईवडिलांपेक्षा संगोपन करणारे आईवडीलच खरे आईवडील असतात. हो, शार्दूल तुझा आहे, त्याच्यावर फक्त तुझा हक्क आहे, आणि तो तुझ्याजवळच राहील. दुसरं कुणीही त्याच्यावर हक्क गाजवणार नाही. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू त्याचा सांभाळ करत असताना तुला त्याच्या जन्माविषयीचं सत्य माहीत असावं. आणि ते माहीत असूनही तू त्याला आपलंसं केलंस, आपलं मानलंस. हे खरंच माझ्यासाठी
खूप मोठी गोष्ट आहे संयोगिता. शार्दूल खूप भाग्यवान आहे. त्याला तुझ्यासारखी आई मिळाली. काय होऊन बसले माझ्या आयुष्याचं. मीच केलेली पाप आता मलाच जगू देत नाहीयेत सुखाने. सगळं विसरून झोपायचा प्रयत्न केला तर माझाच भूतकाळ माझ्याच मिटलेल्या डोळ्यांपुढे फेर धरून नाचतोय. आणि डोळे उघडले तरी तेच सगळं दिसतं. तेच नैना, प्रियांका, शारदा आणि आसावरी सगळे सोडून गेले मला. आता मी एकटा राहिलोय. एकटा. मलाही विसरून जायचंय सगळ्यांना. सगळ्यांना विसरायचं आहे. हाच एक उत्तम उपाय आहे. सगळं काही विसरायचा हाच एक उत्तम उपाय आहे. हॅलो. हाय. अगं बाहेर गेलेत, येतीलच इतक्यात. हो दादा आले. झोपलेत. हो ठेवू. अहो काय हे, सोडा ना प्लीज. अहो काय. सरप्राईज. तू हो. आदित्य नाही, मी तुझाच आणि फक्त तुझा निरंजन. तू कशाला आलायस इथे? चालता हो इथून. तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. आपल्याला सगळं संपलंय. सगळं संपलंय म्हणून सगळं संपत नसतं माणूस. आणि आपल्यातलं प्रेम एवढ्या सहजासहजी थोडंच संपणार आहे. तुला काय वाटतं? तू नवऱ्याला सगळं सांगितलंस, त्याने तुला माफ केलं आणि मला धमकी दिली म्हणजे सगळं झालं. मी प्रेम केलंय तुझ्यावर मानसी. आणि इतक्या सहजासहजी नाही सोडणार मी तुला. तुला माझ्याबरोबर यावंच लागेल. चल मानसी, माझ्याबरोबर चल. निरंजन चालता हो इथून. माझं लग्न आदित्य बरोबर झालंय आणि मी त्यांच्या बरोबरच राहणार. त्यांना सोडून कुठेही येणार नाहीये मी. कुठेच नाही. बिल्ली झालीस का? डोंट ऍक्ट सिली, ओके? काय मिळणार आहे तुला त्या पुळचटाबरोबर राहून? मानसी अजूनही ऐक माझं. माझ्याबरोबर चल, तुला राणी बनवून ठेवतो मी. अजूनही भिकाऱ्यासारखा वणवण फिरतोयस तू आणि काय तर मला राणी बनवून ठेवणार. अरे तू आणि तुझी ती ताई दोघही राजाराम पांढरेंच्या मेहरबानीवर जिवंत आहात हे विसरू नका.
तर आता जेलमध्ये सडत असतास तू. ए, जास्त आर्ग्युमेंट नकोय मला, कळलं ना? चुपचाप चालायचं माझ्यावर. कुठे येणार नाहीये मी, सोड मला. मी बघतो ना तू कशी नाही. सोड माझ्या बरोबर, कुठे येणार नाही. चल माझ्या बरोबर, चल माझ्या बरोबर, मानसी चल.